तर मी आज तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आली तुम्हा सगळ्या चटोऱ्यांसाठी. जर तुम्ही पण फ्राईड राईस हा बाहेरून मागवत असाल ना, तर तो खूप महाग पडतो आणि इतकुशी प्लेटभर येतो. त्याच्यापेक्षा आहे ना, त्याच पैशाने छान असा तांदूळ घेऊन या. तोच तांदूळ ने आपण घरी मस्त फ्राईड राईस बनवूयात. आपण एकदम टेस्टी एक नंबर असा. त्याच्यासाठी ना कढईमध्ये ना तेल टाकायचं. तेल गरम झालं त्यात आहे ना बारीक चिरून कांदा टाका. तो फ्राय करा. तो फ्राय करून झाला त्यात अद्रक लसूणचा पेस्ट टाका. त्याला पण फ्राय करा. एक बारीक मिरची कापून टाकायची. ती पण फ्राय करायची. त्याच्यानंतर त्यात शिमला मिरची बारीक कट करून टाकायची. पत्ता कोबी टाकायची. कांद्याची पात घातली. त्याला पण फास्ट गॅस पटापट पटापट मिक्स करा. ते लगेच शिजून होतात सगळे व्हेजिटेबल्स. ते शिजून झालं त्याच्यानंतर भात शिजवून घेतला होता मीने. बासमती चावल असतो ना तो फक्त 90% शिजवायचा. त्याच्यात मीठ आणि तेल टाकून शिजवून घ्यायचा. त्याच्यानंतर काळी मिरी पावडर टाका, रेड चिली सॉस टाका, सोया सॉस टाका, टोमॅटो सॉस टाका आणि शेजवान चटणी टाकायची. थोडी जास्तच टाकायची. त्याच्यानंतर सगळं मिक्स करा आणि थोडा फूड कलर टाकायचा रेडवाला. ऑप्शनल आहे. आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल नका टाकू. सगळं मिक्स करून झालंय. वरतून मीठ टाका स्वादनुसार. चटणी लागत असेल चटणी पण टाकू शकता, पण मी नाही टाकलेली. पण त्याच्यात टाकतच नाही. तुम्हाला तिखट लागत असेल तर शेजवान चटणी जास्त टाकायची. सगळं मिक्स करून झालंय. वरतून मी कांद्याची पात टाकली, कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलं. रेडी आपला भात शेजवान राईस. हा राईस आहे ना सेम जसा बाहेरून मागवतो ना आपण सेम तसाच लागतो. झटपट बनतो. खूप छान लागतो. नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.